ओके. 2018-19 ला अभिषेक आपल्याकडे शिकायला होता. मी मुद्दाम त्याला बॅचवरती घेऊन आलो. त्याच्या पाठीमागे कारण आहे. कारण हे आहे की अभिषेक हा एक असा विशेष स्टुडंट आहे, असा एक विशेष विद्यार्थी आहे. त्याने इतके कष्ट घेतले, एवढे कष्ट घेतले की त्या कष्टाची तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही की ह्या लेकरांनी किती कष्ट घेतले असतील. तुम्ही डायजेशन नावाचा टॉपिक शिकला, त्याच्यामध्ये तुम्ही पॅनक्रियास शिकला असेल. अभिषेक पहिल्यांदा ज्या वेळेला माझ्या कॅबिन मध्ये आला होता त्यावेळेला त्याच्या हातात एवढी फाईल होती, हॉस्पिटलची एवढी फाईल होती. याच्यावरून लक्षात येते जर एखाद्या पेशंटची किंवा एखाद्या विद्यार्थ्याची जर एवढी फाईल असेल तर तो किती अडचणीमधून जात असेल याची कल्पना ती फाईल पाहून कळते. सिव्हिअर अॅक्यूट पॅनक्रियाटायटिस असं डायग्नोसिस केलं होतं अभिषेकचं. परिस्थिती अशी होती, परिस्थिती घरची वेळ फार चांगली परिस्थिती नव्हती, पण मेहनत करण्याची मात्र जिद्द होती की नाही मला डॉक्टरच व्हायचंय. आणि ज्या वेळेला पहिल्यांदा तो माझ्या कॅबिन मध्ये आला होता, आयआयबी म्हटलं की लेकरं अतिशय हक्काने येतात, अगदी हक्काने येऊन आयआयबीच्या टीचरला भेटतात. हे आयआयबीचं खास वैशिष्ट्य आतापर्यंत राहिलेलं आहे. आणि अभिषेकने मला ज्या वेळेला फाईल दाखवली त्यावेळेला त्याने सांगितलं सर मला डॉक्टर व्हायचंय आणि कुठल्याही हालतीमध्ये मला ऍडमिशन घ्यायची आहे, पण माझ्याकडे एवढे पैसे नाही. सो मी अभिषेकला एवढं सांगितलं, अभिषेक तुझी पहिल्यांदा तब्येत व्यवस्थित बघ, डॉक्टर झालास काय नाही झालास काय हे वेगळे प्रश्न आहेत, पण तुझी फाईल पाहतोय, तुझी अवस्था पाहतोय, तेव्हा तुला थोडं तब्येतीवरती लक्ष देणं गरजेचं आहे. तर मला सर तब्येतीचं मी मॅनेज करतो, पण आता सध्या माझ्यासाठी शिक्षण फार महत्वाचं आहे. सो मी आयआयबीचे डायरेक्टर दशरथ पाटील सरांना फोन केला आणि त्यांना फक्त एवढं सांगितलं होतं की पाटील सर असा असा अभिषेक आहे. मी वरच्या कॅबिन मध्ये होतो, त्या शारदा भवन कॅम्पसच्या मध्ये माझी कॅबिन होती वरती, आणि सरांना फक्त मी एवढं सांगितलं पाटील सरांना की सर असा असा विद्यार्थी आहे आणि त्याला फक्त तुमच्याकडे पाठवतो आणि तुम्ही बोलून घ्या. अभिषेक गेला, पाटील सरांना भेटला आणि अभिषेकला विचारलं पाटील सरांनी मग काय ऍडमिशन तर करायचं, किती फीस भरणार आहे. तर अभिषेक कडे मला वाटतं त्यावेळेला 5,000 रुपये काहीतरी होते आणि त्याने सांगितले की सर मी 5,000 रुपये भरू शकतो, याच्यापेक्षा जास्त माझ्याकडे पैसे नाही आहेत. अभिषेकचं त्यावेळेला ऍडमिशन आयआयबीने केलं. पाटील सरांनी 5,000 वरती फक्त ऍडमिशन केलं. एक कॉन्फिडन्स होता की नाही हा विद्यार्थी काहीतरी करू शकतो, त्याच्या बोलण्यात कॉन्फिडन्स होता आणि परिणामस्वरूपी पाटील सरांनी त्याला साथ दिली आणि अभिषेकने ऍडमिशन केलं. अभिषेकचा प्रवास तिथून सुरू झाला. सिव्हिअर पॅनक्रियाटायटिस काय असतं ना, तो पॅनक्रियाटायटिसचा त्रास ज्याला होतो ना त्यालाच कळते की सिव्हिअर पॅनक्रियाटायटिस काय असतो. जेव्हा मी या कॅम्पसच्या बाहेर कधीतरी येत असतो, काही मुली जात असतात, काही वेळेला मुलंही जात असतात, मी विचारतो सर काय रे बेटा का चाललास. सर डोसको दुकान आहे, सर माय पोट दुकान आहे. ऍक्टिंग इतकी भारी करतात बेटा. अशा जर ऍक्टिंग करत राहिलात आणि तुम्ही साधं डोकं दुखलं, थोडंफार कुठेतरी पोट दुखलं म्हणून तुम्ही जर जात असाल ना तर तुम्ही करिअर घडवू शकत नाही. अभिषेकला कितीही त्रास झाला तरीही त्या लेकरानं कधीही न थांबता अविरत मेहनत केली आणि याचा परिणाम असा आहे की आज तो औरंगाबादच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मध्ये 3rd इयरचं शिक्षण घेतो आहे. हे विशेष आहे. मी फार जास्त बोलणार नाही कारण तुम्हाला माहिती आहे माझं तोंड कंटिन्यू चालूच असते. मी अभिषेकलाच सांगतो की त्याने काय केलं, त्याचा थोडासा पाठीमागचा जो कार्यकाळ होता आयआयबी मध्ये ज्या वेळेला तो इथे होता त्यावेळेला त्याचे काय अडचणी होत्या तो त्याच्याच शब्दामध्ये तो सांगेल आणि तुम्हाला कळेल की जर खरोखर इच्छाशक्ती असेल, मेहनत करण्याची जर तुमची तयारी असेल तर डेफिनेटली बेटा कुठलीही शक्ती अशी नाही आहे जी तुम्हाला तुमच्या सक्सेस पासून रोखू शकते. पण याच्यासाठी तुम्हाला मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. काय प्रयत्नांची पराकाष्ठा अभिषेकने केली होती त्याच्याच तोडून जेव्हा तुम्ही ऐकाल ना त्यावेळेला तुम्हाला कळेल की खरोखर आयुष्य कसे घडतात. यायचो नेहमीच यायचो, पण त्रास सुरू झाल्याच्या नंतर परत भेटायला आलो. सरांना सांगितलं सर असं असं आहे, म्हणजे मी आलो सरकड आल्यास मी रडायला सुरू केलो कॅबिन मध्ये. म्हटलं सर आता इतकं चांगलं सुरू होतं, परत तेच सुरू झालं सगळं. म्हणजे आपण अभ्यास केलेला असेल, आपल्याला मार्क पडत असतील आणि मग परत जे जुन्या गोष्टी झाल्या परत त्याच व्हायला लागतील तर त्रास म्हणजे ते
पोटाच्या दुखण्यापेक्षा जास्त त्रास असं मानसिक त्रास असतो, जो की सहन होत नाही. मग मी सरकडे आलो, रडायला लागलो परत. सरांच्या लाईफमध्ये सरने किती स्ट्रगल केलेलं आहे त्याच्यावरून त्यांनी मला सांगितलं, गायडन्स दिलं की म्हणजे मला त्रास होता जेवणाचा, जेवण पचायचं नाही मला मेसचं, आणि मग तेच पॅनक्रेटायटिस परत. सरांनी सांगितलं मला की हसणं येऊ शकतं तुम्हाला, की मला पण ते रडताना हसणं आलं होतं, की सरांनी मला सांगितलं की 3 महिने बाकी आहे, तू स्वतः करून खाऊ शकतो रूमवर. 3 महिन्याचं जेवण 2 टाइमचं असतं, काय आपल्याला पदार्थ वेगवेगळे करून खायचे नसतात. मी 3 महिने खिचडी खाल्लेली फक्त सकाळ संध्याकाळ, म्हणजे बाकी काही जमायचंही नाही जास्त, आणि अभ्यासाला टाइम लागतो बाकीचा ते माहित होतं. त्यानुसार सर मला सकाळ संध्याकाळ 3 महिने फक्त साधी खिचडी खाऊन डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण केलंय. इथं आपल्याला कधी ब्रेक होतो की जाऊन कुरमुरे आणतो याची घाई लागलेली असते. नीट ऐका, एक एक शब्द नीट ऐका. त्यावेळेस मला पण हसणं आलेलं. मग ते हसणं सरनी पण केलं, सांगून पुढे एक्सप्लेनेशन दिलं की मोठे मोठे चांगले IAS अधिकारी झालेले असे कष्ट घेऊन, तर मग आपली नीट इतकी मोठी नाहीच आहे. बाकीचं आहे म्हणजे आपण म्हणतो आपल्यासाठी नीटच आहे सध्या जे काय आहे ते, पण नीट इतकी हार्ड एक्झाम नाहीये की मग होणारच नाही क्लिअर. हार्डवर्क करून बाकीच्या गोष्टी करत नाही. कारण मी केलेली मी क्लिअर. मी स्वयंपाक करून खाणं असो त्याच्यात म्हणजे 4-5 तास जायचे, कारण की मला काही त्याच्या आधी म्हणजे सगळ्यांच्या घरची परिस्थिती कशी आहे त्याच्यावर डिपेंड नसतं. माझ्या घरची परिस्थिती खूप साधी सुधी आहे, पण मला घरी जागेवर असल्यास म्हणजे घरची आपुलकी असते ना, मला पाणी सुद्धा घ्यायला उठू देत नाहीत घरचे, इतकी सोय मला घरचे करून देतात. परिस्थितीवर नसतं, प्रेम असतात, मम्मी पप्पाचं प्रेम. त्यानुसार म्हणजे त्यांची आपुलकी की लेकरू येत नाही घरी जास्त करून, शिक्षणाला तर आता बाहेर, त्यानुसार ते मला घरी इतकी सोय करायची. आणि मग मला तेवढ्या सोयीतून बाहेर पडून मला स्वतःवर डायरेक्ट असं काम पडलं की स्वतः करून खायचं. जो पाणी घेत नाही ग्लासमध्ये त्याला करून खाणं स्वतः, म्हणजे खूप जास्त डिफरन्स, मेजर डिफरन्स आहे. याच्यापेक्षा जास्त असू शकत नाही काही डिफरन्स. मग ते केलं मी, सरांच्या गायडन्स मध्ये झालं ते. असं दुसरं कोणी सांगितलं पण नसतं मे बी बहुतेक. म्हणजे घर बाकीचे काय सांगत असतात नॉर्मली की घरच्यांना बोलव, फॅमिलीला बोलव. आपली परिस्थिती ती पण नव्हती की फॅमिलीला बोलवलंस रेंट वगैरे किती असतं, खर्च नांदेडमध्ये किती आहे तुम्हाला माहिती आहे सगळं ते. त्यानुसार सरांना आधीच माहिती आहे बॅकग्राऊंड, त्यानुसार सरांनी ते सजेशनच दिलं नव्हतं मला. सरांनी डायरेक्ट करून खाण्याचं सजेशन दिलं. माझ्या 3 रूममेट राहायचे रूम मध्ये, त्यांच्या सोबत राहणं बस, म्हणजे त्या तिघांची पण हेल्पच आहे. कारण की बाकीच्यांना कशी हेल्प करायची ते त्यातून कळतं. माझ्या 3 रूममेटनी कोणाकोणाला जमत नाही ना, म्हणजे किचन मध्ये जर तुम्हाला स्वयंपाक करायला सांगितलं घरी तर तुम्ही करसाल का? कारण की किचन माझं किचनच झालेलं ते, पण बाकीच्या 3 रूममेटनी मला कधी म्हणजे एका शब्दाने पण बोलले नाही ते की आम्हाला त्रास होतोय तू करून खातोय त्या गोष्टीचा. कारण की आपण ते भांडे धुणार, तिथंच परत ते ठेवणार, सुकवणार, ते सगळे बाकीच्या रूममेटनी पण खूप हेल्प केलेली. त्या सगळ्या गोष्टी अफेक्ट करतात की आपण आपलं हार्डवर्क प्लस बाकीचे सगळे मित्र. माझा एक मित्र होता अजित भागवत, जो की आता JJ ला करतो, तो पण माझ्या सोबतच लागलेला, 3rd इयर MBBS त्याचं पण, GMC मुंबई JJ हॉस्पिटल. तो जो होता, मी करून खायचो त्यावेळेस, करून खाताना असो किंवा भांडे वगैरे घासताना, तो मला सांगायचा पॉइंट्स वगैरे, म्हणजे जे आज शिकवलंय समजा, किंवा आधीच एक्झाम असली तर एक्झामच्या आधीचं रिव्हिजन, तो मला भांडे वगैरे घासताना रिव्हिजन करू घालायचा. तो की माझा टाइम वेस्टच गेला असता ना तो भांडे घासणं असो, किंवा त्यावेळेस आपण मम्मी पप्पा सारखे, मम्मी सारखे तर नसतो आपण, इतकी मल्टीटास्किंग आपल्याला नाही जमत. भांडे घासायलो परत अभ्यास करायलो. मग माझा मित्र होता तो अभ्यास पण घ्यायचा माझा त्यावेळेस. त्याची पण म्हणजे इतकी हेल्प झाली त्याची मी सांगू नाही, तुम्हाला नाही सांगू शकत, कारण की तुम्ही ती सिच्युएशन फेस केलेली नाहीये. तिथून मी निघालो, मला माहिती आहे की त्याचं पण माझ्या हार्डवर्क पेक्षा त्याचं कॉन्ट्रीब्युशन जास्त आहे असं मला वाटतं. कारण की खूप मित्र होते माझे जे की हसले पण माझ्यावर की करून खाऊन कोणी कसं करू शकतं. मग त्यांना वाटायचं की इतके दिवस इतके चांगले मार्क पडायचे, मग आता हे करून खायला की म्हणजे मग करून खाण्यामुळं इतकं अफेक्ट होतं की माझे मार्क ऑटोमॅटिकली कमी झाले. माझा नंबर लागला, मग 541 मार्क होते त्यावेळेस 2019च्या नीटमध्ये. नंबर लागला, चांगल्या कॉलेजला लागला, ओपन मधून लागला. त्यात काही म्हणजे हे नाहीये प्रॉब्लेम, म्हणजे इतका अफेक्ट नाही केला, पण खूप मार्क कमी झाले त्या गोष्टीमध्ये. आता तुम्हाला एक तर बाकी 1 वर्ष आहे, माझ्या 3 महिने बाकी असतानाच हे सांगितलं मी तुम्हाला 1 वर्ष बाकी आहे. 1 वर्षामध्ये तुमचा नेटचा सिलेबस 2-3 वेळा म्हणजे कम्प्लीट होऊ शकतो, इतका मला कॉन्फिडन्स आहे आता. 1 वर्ष खूप जास्त आहे, खूप जास्त. कारण की तुमची जी शिकवायची इथलची आपल्याला जे शिकवतात टीचर्स लोक, त्यांची जी स्पीड असते त्यानुसार आपण पण थोडंसं पुढे चालायचं असतं. म्हणजे ते जेवढं शिकवणार तेवढंच करून चालतंय असं नाही. मागचं पण तुमचा 11वीचं पोर्शन झालेलं आहे ते पण करायचं असतं. काही मुलं असा विचार करतात की 11वीचं पोर्शन आपण आता जेव्हा IIB रिव्हिजन सुरू करणार आहे, माझे फ्रेशरचे पण मित्र होते, त्यांच्या एक्सपिरियन्स वरून सांगायला मी
आपलं जे बायोचं रिव्हिजन सुरू होईल तेव्हा आपण करू रिव्हिजन असं म्हणतात काही जण, एक टेस्ट सिरीजच्या अगोदर. त्यांना मग ते तेव्हा खूप जास्त ओझं दिल्यासारखं होतं अंगावर, जे की होत नाही कम्प्लीट करणं. आता जी शिकवायची स्पीड असते ही खूप स्लो असते. तुम्हाला असं लहान लेकर समजून शिकवतात ते सगळे इकडचे, मला माहिती आहे, कारण की आम्हाला पण शिकवलेलं होतं. त्या स्पीड मध्ये आपण बाकीचं पण रिव्हिजन करायचं, त्यांची अपेक्षा अशी असते. तुम्हाला स्लो शिकवण्याचं कारण असं नाही, मग शिकून ते कम्प्लीट करू शकतात फास्ट मध्ये सिलेबस. बाकीचं तुम्हाला फिजिक्स असतं, केमिस्ट्री असतं, बायोचं पण 11वीचा पार्ट असतो. सगळं रिव्हिजन करत चालायचंय तुम्हाला. या दृष्टीनं क्लासेसची शिकवायची स्पीड थोडीशी कमी असते. तुम्हाला माहिती आहे म्हणजे किती शिकवतात, रोजचा एखादा पोर्शन, एखादा पॉइंट शिकवतात. शिकवायचं म्हणल्यास चॅप्टर पण म्हणजे सर क्रॅश कोर्सला शिकवतात चॅप्टर, एक एक चॅप्टर संपू शकतात शिकवायचं म्हणतात. मग तुम्हाला ते स्पीड कमी कशामुळे आहे त्यांची शिकवायची? 11वीचं रिव्हिजन करायचंय, तुमचं पीसीबी आता कंबाईन आहे एकाच छताखाली. मला 3 ट्युशनला 3 ठिकाणी जावं लागायचं, ज्याच्यात माझा 1-2 तास 1-1.5 तास आरामात जातो जाण्या येण्यामध्ये. नॉर्मल तुम्हाला माहिती IIB पासून तुमची रूम हॉस्टेल कुठं असेल ते नाही माहित मला, पण माझी जवळच होती तरी मला 1 तास जायचा. 3 ट्युशनला 3 वेळा येणं आणि 3 वेळा जाणं म्हणल्यास किती वेळ जाऊ शकतो. आणि एका तासा माझ्यासारख्या सिच्युएशन मध्ये पाहिलं तर 1 तास खूप जास्त महत्वाचा होतो. पण मला तेव्हा ऑप्शन नव्हता दुसरा पीसीबी नावाचा, मला 3 ठिकाणी जावंच लागायचं. तुम्हाला तो एक फायदा आहे. मित्र ठेवा तुम्ही. माझे मित्र जे सांगितलं मी एक एक्झाम्पल दिलं, माझ्याजवळ तसे खूप सारे मित्र होते, सगळे जीएमसी ला लागलेले. आता एखादी रेअर केस मध्ये कोणी प्रायव्हेटला आहे. पण मित्र असे ठेवायचे की जे आपल्याला त्या सिच्युएशन मध्ये हेल्प करतील. माझा जो मित्र अजित भागवत, एक नाव सांगू शकतो मी, बाकी सगळे नाव सांगून पण म्हणजे तसे खूप सारे मित्र होते, मग बाकी सगळ्यांचे नाव सांगितलं नाही असं होणार ते. तसे मित्र ठेवायचे जे की तुमचे खराब सिच्युएशन असेल तर हेल्प करतील. चांगल्या सिच्युएशन मध्ये हेल्प करणारे खूप आहेत. MBBS ला नंबर लागल्याच्या नंतर मला इतके जणांनी म्हणजे कॉल मेसेज करून बोलले, ओळख दाखवण्याचा प्रयत्न देखील करतात रिपीटला येणारे जे मित्र असतात परत. मग त्यावेळेस ते माझ्यावर हसलेलेच आहे काही जण, की जे परत नंबर लागल्यास मग ते बोलणार असं. आपण असे मित्र आधीच बनवायचे की जे आपल्याला खराब सिच्युएशन मध्ये हेल्प करतील. परत IIB मला ऍडमिशनच नाही दिले अशातली गोष्ट नाहीये. आता मला म्हणजे कोविड मध्ये बंद होती, स्कॉलरशिप पण मिळते मला महिन्याला. समर्पण एज्युकेशन फाउंडेशन म्हणून आहे, चौगुले सरांनी सुरू केलेलं फाउंडेशन आहे ते. त्यांच्या थ्रू मला आता महिन्याला 1000 रुपये पॉकेट मनी म्हणून सर म्हणजे दशरथ पाटील सरांकडून मिळते समजा. म्हणजे 3 वर्ष झालं मी IIB सोडून, पण आणखी मला सोडल्यासारखं वाटत नाही. कारण की मेसेज येतो समर्पण एज्युकेशन कडनं आपल्याला 1000 रुपये अकाउंटला जमा झालेले, जे की आपल्याला IIB विसरू देत नाही की आपण IIB चे होतो ना. मी तर विसरू नाही शकणार आहे, कारण की माझ्या याच्यामध्ये म्हणजे 50% कॉन्ट्रीब्युशन IIB चं आहे, 30 ते 40% माझ्या मित्रांचं आहे ज्यांनी मला हेल्प केली. बाकी 10% 15% माझं हार्डवर्क असेल. हार्डवर्क खूप होतं, पण हार्डवर्क करण्याची तयारी पण असतील खूप जणांची. बाकी सगळ्या गोष्टी पण असिस्ट कराव्या लागतात. मला सगळ्यांनी असिस्ट केलंय आणि माझं हार्डवर्क हे सगळं मिळून मी लागलो MBBS ला. तुम्हाला खूप जास्त टाइम आहे. 1 वर्ष म्हणजे मला असं वाटलं की मला वाटलं तुमची पण एक्झाम असेल आता, मग तुम्हाला 1 वर्ष म्हणल्यास तुम्ही 2-3 वेळा नीट क्रॅक करू शकता, इतका कॉन्फिडन्स मला आहे. आपला सिलेबस किती असतो आणि जे क्वेश्चन्स असतात एक्झाम मधले खूप जास्त इझी क्वेश्चन्स असतात. 360 पैकी 340 मार्क घेणं किंवा 45 मार्क घेणं बायो मध्ये खूप साधी गोष्ट आहे. म्हणजे आम्ही पण असं बनवून ठेवलं होतं की 340-45 घेणं खूप हार्ड असतं, पण मी एक्झाम दिल्यास कळालं मला 326 मार्क होते बायो मध्ये. आणि बाकी जे कटले समजा ते सिली मिस्टेक करू नका तुम्ही पण. सिली मिस्टेक्स खूप जास्त मार्क कमी करतात आपले, कारण की क्वेश्चन जे आपण IIB देऊ पण शकत नाही आपल्या एक्झाम्स मध्ये. इतके सोपे क्वेश्चन्स असतात ते. आपण तयारी केलेली असते, डायरेक्ट आधीच्या जे एम्स वगैरेच्या एक्झाम व्हायच्या त्यानुसार आपण तयारी केलेली असते. एकदम हार्ड क्वेश्चन्सची ते पेपर आपल्यासाठी असं सराव पेपर म्हणण्यासारखं असतोय. त्यानुसार मग तुम्ही जर एका वर्षात तयारी केली तर MBBS काहीच अवघड नाहीये. बाकी सरांना भेटत राहायचं. मी सरांना भेटायचो 15 दिवसाला, महिन्याला. मार्क कमी असो का जास्त असो, म्हणजे सरांना भेटण्यासाठी क्रायटेरिया नव्हता माझा की मार्क कमी पडायले किंवा डाऊट्स आहेत मला म्हणून. मी 15 दिवसाला 1 महिन्याला सरांना भेटायला कन्फर्म यायचो, कारण की ती लिंक असते. सर जसं अभ्यास करतो आपण तसं सरांना भेटण्याची पण एक लिंक असते. पण आपल्याला मार्क कमी पडायला लागले किंवा म्हणजे काही अडचणी यायला लागल्या तर माणूस संकोचित दृष्टीने बघतं की सरांकडे जाऊ का नको, खूप दिवसाचं गेलेलं नाहीये असं वाटतं. त्यामुळे सरांना भेटणं, आपले डाऊट्स असो का नसो सांगणं, मार्क किती पडायले, कमी मार्क असो का जास्त मार्क असो, सगळ्या गोष्टी सरांसोबत डिस्कस करणं. कारण की मला माहिती आहे सर, मला तुम्हाला सांगितलं मी की सर मला कंपल्सरी बघायचे क्लासमध्ये मी कुठं येते.
एक मनामध्ये भीती असते की आपल्यावर कोणतरी नजर ठेवून आहे क्लास मधलं, की आपल्याला अभ्यास करावा लागते. मग सर शिकवणार अशातला पार्ट नाहीये. सर तुमचे जर चॅप्टर जरी झाले असतील, सर कॅम्पस मध्ये जाताना येताना पण ओळख असल्यास तर आवर्जून विचारतात मार्क कसे पडायले वगैरे, बाकीच्या गोष्टी पण असो. तर ओळख ठेवायची सरांची, सरांना भेटायचं, डाऊट सांगायचं, मार्क सांगायचे. आणि सरांचा अनालिसिस कसला, कितीही जरी लागलेली मुलं तुम्हाला सांगू द्या, त्याचा पार्ट वेगळा झाला, पण सरांचं अनालिसिस जे असतं ते दुसरं नाही जमत कोणाला. मला एक्सपिरियन्स आलेला आहे. सरांचं अनालिसिस खूप भारी असतं. मार्क जरी तुम्हाला, तुम्ही सलग 10 टेस्ट मध्ये 180 मार्क घेऊन जा सरांकडे, पण सर जे सांगतील ते पार्ट ते तुम्ही एक्सपेक्ट केलेलं नसणार आहे. कारण की तुम्हाला 180 पडले, तुम्हाला काय वाटणार आहे की सर म्हणतील चांगली प्रोग्रेस आहे, पण सरांचं बोलणं काहीतरी वेगळं असं जे की तुम्ही इम्प्रेस होणार आहे त्या बोलण्यावरून, असं बोलतात सर काहीतरी. मग ते बाकी सगळ्या गोष्टी पण हार्ड वर्क प्लस स्मार्ट वर्क आणि मग बाकीचं सगळं हे मार्क वगैरे मेंटेन करणं, हे सगळं करत राहणार. तर एमबीबीएस खूप इझी आहे. मला आता पण वाटतं इतक्या जास्त हार्ड म्हणजे सिच्युएशन मधून बाहेर पडलो मी, मग तेव्हा मला थोडंफार तरी कॉन्फिडन्स होता ना की एमबीबीएस इतकं अवघड नाही. जर तेवढं अवघड असलं तर मी ट्रायच नसतं केलं एवढ्या खराब सिच्युएशन मध्ये. मी ट्राय केलंय, त्या सिच्युएशन मध्ये ट्राय केलंय, म्हणजे एमबीबीएस अवघड नाहीये. तुम्ही ते डोळ्यासमोर घेऊन चला, फक्त हार्डवर्क करायचं. थँक्यू. एवढ्या वेळ मला जरा ऐकलंय, एकच गोष्ट त्यांनी वारंवार सांगितली आहे, हार्डवर्क. तुम्ही जर हार्डवर्क करण्याची तयारी ठेवली, तुम्ही मेहनत करण्याची तयारी ठेवली, तर तुमच्या आयुष्यात, तुमच्या काय कोणाच्याही आयुष्यामध्ये कधीच काही कमी पडत नाही. त्याच्या आयुष्यात अनेक दिवस असे होते की ते दिवस त्याची परीक्षा घेत होते. त्या दिवसाने, त्या नियतीने, त्या काळाने त्याच्या अनेक परीक्षा घेतल्या आणि आतापर्यंत त्याच्या जीवनाचा प्रवास इथपर्यंत संपला. बस आता 3rd इयर चालू आहे, 4th इयर, त्याच्यानंतर इंटर्नशिप झालं की एकदा का इंटर्नशिप होऊन त्याच्या हातामध्ये डिग्री पडली तर मिनिमम 1.5 ते 2 लाख रुपये महिना कमवण्याची क्षमता त्याच्यामध्ये निर्माण झालेली असेल. आणि जो काही पाठीमागचा काळ आहे, आई वडिलांचे कष्ट असू दे, त्याचे स्वतःचे कष्ट असू दे, आत्ताच्या त्याच्याकडून अपेक्षा असू दे, त्या सगळ्याच्या सगळ्या अपेक्षा आणि त्या सगळ्याच्या सगळ्या कष्टाचा सीन जो आहे ना, तो जो थकावट आहे ना आई वडिलांची, ती सगळीच्या सगळी नष्ट होईल त्या दिवशी. आताही बरीच थकावट नष्ट झाली, कारण प्रत्येकाच्या आई वडिलाला, आजही त्याच्या आई वडिलाला आता गर्व फील होतोय की माझ्या लेकराला एवढा त्रास असताना सुद्धा माझं लेकरू डॉक्टर झाले. आणि विशेष ज्या वेळेला याच्यासारखे विद्यार्थी डॉक्टर होऊन बाहेर पडतील ना, त्यावेळेला नक्कीच समाजाचं चांगलं करू शकतात. कारण त्याने स्वतः फेस केलंय की काय त्रास असतो. एखाद्या पेशंटला दुखतंय आणि तो डॉक्टरांना सांगतोय आणि डॉक्टरांना निदान लागत नाही त्याच्याविषयी तेच होतं. डॉक्टरांना ऍक्च्युअली निदानच लागत नव्हतं की व्हॉट इज एक्झॅक्ट कॉज ऑफ द अक्यूट पॅन्क्रियाटायटिस, आणि म्हणून एवढा फाईल बनला होता. पण एवढी मोठी फाईल बनली म्हणून हे लेकरू कधी थांबलं नाही. सो तसं तुम्ही अविरत मेहनत केला तर आयवी तुम्हाला काहीही आणि कधीही कमी पडू देणार नाही. त्याने आता एका शिक्षण संस्थेचं नाव घेतलं, समर्पण आरोग्य आणि शिक्षण संस्था. चौगुले सरांनी जवळजवळ 20 ते 21 वर्षापूर्वी स्थापन केलेली संस्था. आणि त्या संस्थेमध्ये ऍज अ एक मेंबर म्हणून मी तेव्हापासून रजिस्ट्रार आहे. मी चौगुले सरांचा विद्यार्थी, आज मी तुम्हाला शिकवण्याचं काम करतो. हा माझा विद्यार्थी. चौगुले सरांना माझ्यावरती अभिमान वाटत असेल आणि आज मला ह्याचा अभिमान वाटतोय. आणि कदाचित याच्या हातातून आता नंतर काही विद्यार्थी याच्या प्रेरणे, तुमच्यासारखे अनेक विद्यार्थी जेव्हा याच्याकडून काही प्रेरणा घेतील, डॉक्टर साहेबांकडून काही प्रेरणा घेतील, तर नक्कीच हे सगळेच्या सगळे विद्यार्थी ह्याचंही नाव घेतील. सो ही जीवनातला ही एक परंपरा असते आणि परंपरा अशी चालत असते बेटा. 100% मी विद्यार्थ्यांना रागवतो. मी तुम्हाला माहित आहे माझी शिकवण्याची पद्धती कशी आहे. मला एवढाच मेसेज तुम्हाला द्यायचा होता आणि म्हणून मी अभिषेकला इथे घेऊन आलोय. निरंतर मेहनत जर तुम्ही केला तरच तुम्हाला यश मिळणार आहे. तुम्ही निरंतर मेहनत केला नाही तर तुम्हाला यश मिळणार नाही आयुष्य. बरोबर आहे. त्याचं हे सांगणं आहे की आताची सिच्युएशन आहे आणि जेव्हा नंबर लागण्याची अगोदरची सिच्युएशन, लोकांचा पूर्ण नजरिया बघतो आपल्याकडे बघण्याचा, आपल्याला बोलण्याचा, हे तो आता सध्या फेस करतोय. डेफिनेटली तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच तो चांगला दिवस असणार आहे आणि नक्कीच आयबी नेहमी तुमच्या सोबत असणार आहे. आता त्याने ज्या शिक्षण संस्थेचा उल्लेख केला, 21 वर्षापूर्वी शिक्षण संस्था चौगुले सरांनी चालू केली होती. आणि तेव्हापासून जे गरीब होतकरू विद्यार्थी आहेत ना, दर्शक पाटील सर कुठे सांगत नाहीत, पेपरवाली कधी सांगत नाहीत, पण आज योग आला. माझ्या तोंडून तुम्ही कधी ऐकले नाही, आज योगच आलाय म्हणून मी सांगतोय
या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून, या समर्पण आरोग्य शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना जे एमबीबीएस ला लागलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना, चला गरीब आहे, त्यांना काही ना काहीतरी IIB कडून किंवा काही ना काही या शिक्षण संस्थेकडून मदत व्हावी म्हणून दर महिन्याला काही अमाऊंट पॉकेट म्हणून विद्यार्थ्यांच्या खिशामध्ये टाकला जातो. आणि मला वाटतं आताच त्याला काहीतरी किती 6,000 काहीतरी अमाऊंट IIB कडून दिल्या गेलेली आहे. तर असं बेटा IIB नेहमी तुमच्या सोबत आहे, पण तुम्ही लोक किती मेहनत करता याच्यावरती सगळ्या गोष्टी निर्भर करतात. ठीक आहे, तर आपल्या सगळ्यांकडून, तुमच्याकडून, IIB कडून, म्हणजे यू ऑल पीपल आर द मेंबर्स ऑफ IIB हा आपलं परिवार आहे, आपलं घर आहे. म्हणून आपल्या या घराकडून, आपल्याच घरातल्या एका सदस्याने इतकी मेहनत करून आपले जे काही स्वप्न आहेत ते अचीव करतो आहे तो, आणि आयुष्यामध्ये इथूनही पुढे त्याचे जे काही स्वप्न आहेत ते पूर्ण व्हावेत अशी आपण सगळेजण सदिच्छा व्यक्त करूया. आणि त्याला IIB कडून आपल्याकडून एक छोटासा एक त्याचा मान आणि सन्मान म्हणून आपण त्याचा सत्कार करूया. ठीक आहे, भोसले सर. सो तुमच्या आयुष्यामध्ये असा दिवस नक्कीच येणार आहे, पण मेहनतीला पर्याय नाही. ठीक आहे, काय नको करू. आणि जा असंच आपले काही जे काही आहे आयुष्यामध्ये, जे काही तुला अचीव करायचं आहे ते अचीव कर. माझं लेक्चर येत आहे ना, त्यांना बघतो आपण.